हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर्स या चॅनलवरती। मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसताय, आज आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या युट्यूब चॅनलचे एकूण 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। 1000 च्या वर पुन्हा आता 5 सबस्क्रायबर सुद्धा झालेले आहेत, म्हणजे आतापर्यंत आपले 1005 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। एवढे सबस्क्रायबर करायला मला आज एकूण म्हणजे युट्यूब चॅनल जेव्हा मी स्टार्ट केलं होतं, आज मला टोटली 1 वर्ष 2 महिने झालेले आहेत युट्यूब चॅनल सुरू केलेला। युट्यूब चॅनल सुरू केल्यापासून आतापर्यंतचा प्रवास हा खूप अवघड होता, परंतु तुमच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादाने हा माझा प्रवास खूप चांगल्या रीतीने आणि लवकरच पूर्ण झाला। कारण भरपूर सारे असे युट्यूबर्स आहेत जे वर्षोनुवर्ष मेहनत करत असतात, परंतु त्यांचे सबस्क्रायबर तेवढाही फास्ट कंप्लीट होत नाही। परंतु मला खूप आनंद आहे आणि तुमच्या आशीर्वादाने आज आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। माझे सर्व सबस्क्रायबरना मनापासून आभार। तशीच मित्रांनो, या चॅनलची सर्वात खास गोष्ट सांगायची म्हणजे आपला ठाकरे कम्प्युटर्स हा युट्यूब चॅनल पूर्णपणे मराठी मधून आहे। याच्यामध्ये तुम्हाला एकही शब्द इंग्लिश किंवा हिंदीचे ऐकायला मिळणार नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राची मुख्य बोलीभाषा म्हणजे आपली मराठी आहे। आणि मी भरपूर सारे युट्यूब चॅनलवरती बघितले आहे की मराठी मधून भरपूर कमी व्हिडिओज आपल्या या युट्यूब वरती अवेलेबल असतात कम्प्युटर शिकण्यासाठी। कम्प्युटर ही एक काळाची गरज बनलेली आहे। आज कम्प्युटर प्रत्येक ठिकाणी यूज होतो आहे। एखाद्या लहान छोट्याशा ऑफिस पासून, किराणा दुकान पासून ते मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सुद्धा कम्प्युटर हा वापरण्यात येतो। आणि तोच कम्प्युटर एज्युकेशन ऑनलाईन मिळतो ते चांगली गोष्ट आहे, परंतु मराठीमध्ये भरपूर कमी म्हणजेच कम्प्युटरचे जे काही ट्युटोरियल व्हिडिओज आहेत ते सर्व हे हिंदी आणि इंग्लिश मधून आहेत। त्याच्यामुळे मी प्रयत्न करतोय की मराठीमधून महाराष्ट्राला कशा प्रकारे हा कम्प्युटर आपल्याला शिकवता येईल आणि कम्प्युटरमध्ये कशा प्रकारे एक्सपर्ट बनवता येईल। ठाकरे कम्प्युटरचे युट्यूब चॅनलचा एकच मोठा ध्येय आहे की संपूर्ण महाराष्ट्राला आपण कम्प्युटर एक्सपर्ट बनवायचं। आणि हा स्वप्न आज मला असं वाटतं की लवकरात लवकर पूर्ण होईल। कारण आज आपले फक्त 1000 सबस्क्रायबर जरी झाले आहेत तरी पण लवकरच आपले पुन्हा जास्त सबस्क्रायबर होतील। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला चॅनल हा जास्त ग्रो करेल। हे सर्व काही मित्रांनो तुमच्यावर आहे। तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात आणि माझ्या व्हिडिओला शेअर करत आले आतापर्यंत, आणि मला असं वाटतं की पुन्हा समोर चालून सुद्धा तुम्ही मला नक्की आपल्या चॅनलला शेअर कराल, चांगल्या प्रकारे सपोर्ट कराल। आणि तुमच्या सपोर्टवरच सर्व काही मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही सपोर्ट करत नाही तोपर्यंत मी सामोर जाऊ शकणार नाही। आणि मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती स्क्रीनशॉट्स मी तुम्हाला शेअर करतोय, आपल्या या ठाकरे कम्प्युटर्स युट्यूब चॅनलमुळे बऱ्याच लोकांची हेल्प होत आहे। फक्त विद्यार्थ्यांचीच नाही तर मोठ्या मोठ्या ऑफिशियल वर्कर्स जे आहेत, म्हणजे ऑफिसमध्ये जे वर्क करणारे आहेत किंवा गव्हर्नमेंट कर्मचारी सुद्धा, त्यांची सुद्धा आपल्या या ठाकरे कम्प्युटर्स युट्यूब चॅनलमुळे बरीचशी हेल्प झालेली आहे। आता मी त्यांचं नाव शेअर करू शकत नाही, परंतु एक इन्स्पेक्टर आहेत जे की सोलापूरचे आहेत, त्यांनी पण मला 1-2दा कॉल केलं, भरपूर वेळा त्यांनी मला कॉल केलं। आपल्या या ठाकरे कम्प्युटर्स युट्यूब चॅनलमुळे त्यांची पण खूप मोठी हेल्प झालेली आहे। तसेच असे खूप, आता मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, परंतु भरपूर जणांची हेल्प झाली आहे। तुम्ही या ठाकरे कम्प्युटर्स, जर तुम्ही नवीन असाल या आपल्या चॅनलवरती तर तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा, एकदा चॅनलला व्हिजिट करा, चॅनलवरचे कंटेंट पहा। तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड हे पूर्णपणे सिरीज भेटून जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, म्हणजे ज्याला कम्प्युटरची स्पेलिंग सुद्धा माहिती नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा, अशा व्यक्तींना सुद्धा आज आपण कम्प्युटर एक्सपर्ट बनवण्याचं धोरण धरलेलं आहे। आणि प्रत्येकाची हेल्प होत आहे हे तुम्हाला मी शेअर केलेल्या स्क्रीनशॉट वरून सुद्धा दिसून येतच असेल। मित्रांनो, ठाकरे कम्प्युटर्स युट्यूब चॅनल हा प्रोव्हाइड करतो पूर्णपणे मराठी कंटेंट, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमधून कम्प्युटरच्या बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत नॉलेज हा पूर्णपणे फ्री मध्ये भेटणार आहे। याच्यामध्ये आपल्याला कुठलेच चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत। मला माहिती आहे युट्यूब वरती ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज आहेत ज्याच्यामधून तुम्ही कम्प्युटर शिकू शकता, परंतु मित्रांनो ते सगळे व्हिडिओज हे इंग्लिश नाहीतर हिंदी मधून आहेत। आणि जास्त प्रमाणामध्ये असे काही मराठी व्हिडिओज आहेत, मी नाही म्हणत नाही, मराठी व्हिडिओज सुद्धा युट्यूब वरती अवेलेबल आहेत, परंतु त्यांची जी भाषा आहे ती तुम्हाला अवघड जाणार आहे। परंतु आपल्या ठाकरे कम्प्युटर्स युट्यूब चॅनलमध्ये अगदी मी बोली भाषेचा वापर केलेला आहे, म्हणजेच अगदी आपण जसं पुस्तकी भाषा असते, पुस्तकी भाषा सुद्धा समजायला खूप अवघड जाते। त्याच्यामुळे मराठी जशी आपली बोली भाषा आहे, जी आपण कॉमन बोलतो, त्या भाषेमधून मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे। मला वाटते की ही भाषा भरपूर तुम्हाला
चांगली जाणार आणि तुम्ही इथून चांगल्या प्रकारे समजू सुद्धा शकणार। तुम्ही माझ्या चॅनलवरती एकदा व्हिजिट करा, चांगल्या रीतीने व्हिडिओ बघा मित्रांनो। जर तुम्हाला काहीही अडचण येत असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता। माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल, ईमेल मिळेल, व्हॉट्सअप मिळेल। तुम्ही मला कुठल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला काही जरी अडचण असेल किंवा तुम्हाला एखाद्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो। तर मित्रांनो हा व्हिडिओ एवढ्याच पुरती होता। मित्रांनो आज आपले सबस्क्रायबर कंप्लीट झाले, त्याच्यासाठी तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद देतो, खूप खूप आभारी आहे मी तुमचा। आपले आज एवढे व्हिडिओज एवढे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, वॉच टाइम सुद्धा आज आपला पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही तुम्हाला ट्युटोरियल सांगणार नाही कम्प्युटर बद्दलचा। आजचा व्हिडिओ फक्त एवढ्याच पुरती होता की आज आपले सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मला चॅनल बद्दल थोडी माहिती तुम्हाला द्यायची होती, ती माहिती मी तुम्हाला दिली। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या ठाकरे कॉम्प्युटर्स युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची हेल्प होईल। आणि जो मी धोरण पकडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राला कम्प्युटर एक्सपर्ट बनवण्याचा, तो धोरण लवकरात लवकर कंप्लीट होईल असं मला वाटते। धन्यवाद।